नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण जर कालचं विश्लेषण बघितलं असेल, कालसाठी केलेलं विश्लेषण बघितलं असेल, तर त्यामध्ये आपल्याला अशी शक्यता निर्माण झालेली होती की मार्केटमध्ये आता सेलिंग कंटिन्यू होऊ शकते. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की जो पॅटर्न तयार झाला आहे तो ट्विझर टॉप पॅटर्न तयार झाला होता. तुम्ही जर डेली टाइम फ्रेममध्ये कॅन्डल बघितले असेल तर डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला पहिली कॅन्डल ग्रीन कलरची तयार झालेली दिसत होती. ही कॅन्डल होती गुरुवारची. त्यानंतर शुक्रवारची जी कॅन्डल होती ती रेड कलरची तयार झालेली आणि रेड कलरची कॅन्डल ही शुक्रवारची होती. या दोन कॅन्डलचा आकार म्हणजे त्यांची जी बॉडी होती त्या बॉडीचा आकार जवळजवळ सारखाच होता. आणि अशा वेळेला काय असतं, अशा वेळेला जर समजा आता ही समजा कॅन्डल आहे, ही हिरवी कॅन्डल आहे, मी इथे जी काढतो ग्रीन, आणि ही रेड कॅन्डल आहे, लाल कॅन्डल आहे, तर हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे. जर अशा वेळेला ह्या दोघांचा मिळून जो काही लो असेल तो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि हा बेरिश पॅटर्न आहे. हे आपण डेली टाइम फ्रेममध्ये बघितलेलं होतं. मात्र त्याच वेळेला मी हे पण सांगितलं होतं की जर समजा हा पॅटर्न कधी एक्झिक्यूट होऊ शकतो, ह्या दोघांमध्ये जो लोवेस्ट लो असेल म्हणजे ह्या दोघांचा मिळून जो लो असेल तो जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला आणि त्याच्या खाली जर आपल्याला किंमत टिकली तर हे सेलिंग वाढू शकतं. मात्र असं झालं समजा की गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागली किंमत, तर मात्र काय होणार, हा जो आपल्याला इथे ट्विझर टॉप पॅटर्न दिसत होता हा पॅटर्न एक्झिक्यूटच होणार नाही, ट्रिगरच होणार नाही. आणि हे पण सांगितलेलं होतं की जर समजा ह्या दोघांचा जो हाय आहे तो जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, तर मात्र हा ट्विझर टॉप पॅटर्न जो झाला होता तो पॅटर्न मग कॅन्सल झाला असं आपण म्हणू शकतो. बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये काय होतं की आपल्याला दिसताना असं दाखवलं जातं की आता इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनलाय, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आणि जर लो ब्रेक झाला म्हणजे कायम मी सांगतो की कोणतीही ट्रेन जोपर्यंत प्लॅटफॉर्मला येत नाही आणि ती थांबत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये चढायचं नाही. आपल्याला दिसतंय की ट्रेन येते म्हणजे आपल्याला असं दिसत होतं की मार्केटमध्ये आता सेलिंग येणार आहे, म्हणून ट्रेन यायच्या आधी चालत्या ट्रेनमध्ये उडी मारून बसायचं नसतं. हा जसा नियम आहे तसाच आपल्याला हे दिसतंय की आता ती ट्रेन येते, आता सेलिंग होणार आहे, म्हणून आधीच त्याच्यामध्ये जम घेऊन आपल्याला सेलिंगचा ट्रेड घ्यायचा नसतो. त्यासाठी काय व्हायचं असतं, त्यासाठी आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की ती ट्रेन खरोखरच प्लॅटफॉर्मला आली का, थांबली का, मग त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची असते. तसं झालं नाही, त्यामुळे दाखवलं गेलं की आता सेलिंग येणार आहे, गॅप अप ओपन झालं आणि आज आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली. मी तुम्हाला दाखवतो की आज कशा प्रकारे आपल्याला मूवमेंट बघायला मिळाली. तर इथे जे आपल्याला दिसत होतं की गॅप अप ओपनिंग झालं, नेहमी लक्षात ठेवा गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मी काय सांगतो, गॅप अप ओपनिंग झालं आणि जर सेलिंग येत असेल तर आता इथे गॅप अप ओपनिंग नंतर सेलिंग येत होतं, आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात असतं तो एरिया सपोर्ट म्हणून काम करणार. जर गॅप डाऊन ओपन झालं असतं तर हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम केला असता. आता काय झालं, गॅप अप ओपन झालं म्हणजे हा एरिया आता काय म्हणून काम करणार, सपोर्ट म्हणून काम करणार. तुम्ही बघू शकता किंमत खाली आली, याच्या थोडंसं वरनच बाउन्स झाला. इथे आपल्याला लक्षात येईल की इथे आपल्याला एक हॅमर कॅन्डल तयार झाली आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर एक खूप चांगली आपल्याला तेजी बघायला मिळाली. अशा वेळेला आपण टार्गेट काय ठेवतो, तर प्रिव्हियस स्विंग हाय आपल्याला जिथे असेल ते आपण टार्गेट ठेवतो. तुम्ही इथे बघू शकता प्रिव्हियस स्विंग हाय इथे होता म्हणजे ह्या आसपास आपल्याला टार्गेट ठेवलं पाहिजे. काढताना ही लाईन थोडीशी तिरकी आली आहे, पण समजून घ्याल की ह्या आसपास आपल्याला टार्गेट ठेवलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकता
ते टार्गेट अचीव झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनंच आपल्याला काय केलं, प्रॉफिट बुकिंग दाखवलं. मात्र हे जे प्रॉफिट बुकिंग दाखवलं त्याचा लो काही नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला नाही. त्यामुळे काय झालं, आणखीन नवीन लोकांनी पुन्हा बाय केलं. असं करत करत आणखीन एक नवीन हाय बनला, थोडंसं खाली आलं, पुन्हा वर गेलं. म्हणजे एक प्रॉपर प्राइस ॲक्शन बनत आपल्याला आज मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये तेजी होताना बघायला मिळाली. आता ही झाली आत्तापर्यंत झालेली तेजी. आता उद्या काय होऊ शकतं त्याचा विचार करूया. आता आपल्याला जर काळजीपूर्वक आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की 51,900च्या आसपास हाय बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे 52,000 राऊंड फिगर असल्यामुळे नॅचरल रेझिस्टन्स 52,000च्या आसपास आहे. आता हा जो रेझिस्टन्स असतो त्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा रेझिस्टन्स जेव्हा राऊंड फिगरचा असतो, आणि हे मी अनेक व्हिडिओमध्ये ह्यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की 52,000ला रेझिस्टन्स आहे, ह्याचा अर्थ अगदी एक्झॅक्टली 52,000ला टच करेल आणि मग खाली येईल असं नाही. जेव्हा 52,000 ह्या लेवलचा रेझिस्टन्स आहे असं म्हणतो, तेव्हा त्याला कुशन असतं. कुशन ह्याचा अर्थ काय, आपण जेव्हा एखाद्या खुर्चीवर बसतो तेव्हा ती समजा लाकडाची असेल, लोखंडाची असेल, तर ते टोचू नये म्हणून आपण त्याच्यावर कुशन लावतो. बरोबर, त्याची काही जाडी असते, त्याच्यामुळे आपल्याला ते डायरेक्टली जाणवत नाही. तसं इथे आपल्याला 52,000ची जी लेवल आहे त्याच्यासाठी खाली 100 पॉईंट आणि वर 100 पॉईंट आपल्याला कुशन आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तर काय होऊ शकतं, ही जी तेजी होणार आहे कदाचित 51,900ला इथूनच खाली जाऊ शकते. आज जो आपल्याला हाय बनलाय तोच हाय बनवून आपण एकदा सेलिंग येऊ शकतं. कदाचित काय होईल, इथे जाऊन 52,000ला टच करून तिथून सेलिंग येईल. कदाचित काय होईल, 52,100 पर्यंत जाईल आणि तिथून सेलिंग येईल. म्हणजे आता ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला काय होऊ शकतं, थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. कुठे बघायला मिळेल एक्झॅक्ट प्रेडिक्ट करता येणार नाही आणि मार्केटला कधीही प्रेडिक्ट करायला जायचं नाही. आपण काय करू शकतो, ज्या पद्धतीनं आज क्लोजिंग आलंय, उद्या गॅप अप ओपनिंग होणार आहे. आता माझ्याकडे समजा तेजीची पोझिशन असेल तर मी काय करणार, तर मला एवढं नक्की माहिती आहे की ज्या पद्धतीनं हे क्लोजिंग आलंय उद्या गॅप अप ओपन होण्याची शक्यता 60-70-80% असं आपल्याला दिसतंय. ओपनिंग नंतर मी समजा 52,000च्या आसपास मला प्रॉफिट बुक करता आलं, मी आजची तेजीची पोझिशन उद्या होल्ड केली असेल, तर माझं त्याच्या मागचं उद्या ओपनिंग नंतरची भूमिका काय असणार आहे, ओपनिंग नंतरची भूमिका अशी असणार आहे की 52,100च्या आसपास, म्हणजे आणखीन एक 100 पॉईंट वर जर मिळालं तर मी तिथे प्रॉफिट बुक करून टाकणार. नॉर्मली बाकीची लोक पण ह्याच पद्धतीने विचार करतात आणि त्यामुळेच काय होतं, ह्याच्या आसपास कुठेतरी बरोबर आपल्याला एकदा थोडंसं खाली येणार. तिथे पूर्वीच्या लोकांनी आपल्या पोझिशन सोडल्या, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग झाल्यामुळे खाली येणार. पण आता हे किती खाली येतंय हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. हे जर खूप खाली नाही आलं, म्हणजे साधारणपणे ह्या दोघांची जी मिडल लाईन असेल, म्हणजे आपण असं समजूया की 51,775च्या आसपास मिडल लाईन आहे. 51,700 775 हा जो भाग आहे हा सपोर्ट असणार आहे. त्यामुळे समजा जर गॅप अप ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर आपल्याला ह्या आसपास जर कुठेतरी बाउन्स मिळत असेल तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आणखीन तेजी सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. आणि एकदा म्हणजे ह्या 52,000ला रिस्पेक्ट केल्यासारखं पण झालं, 52,000च्या आसपास गेलं, खाली आलं आणि पुन्हा जर वर जायला लागलं आणि 52,000 तोडायला लागलं तर मग 52,100 52,200 ही टार्गेट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. अर्थात इथून खाली यायला लागलं, 52,000ला टच झालं आणि खाली यायला लागलं, आणि समजा इथे आपल्याला आदल्या दिवशीचा जे क्लोजिंगचा एरिया आहे तो सुद्धा आपल्याला तोच येतोय, तिथे समजा सपोर्ट घेतल्यानंतर थोडंसं वर गेलं आणि पुन्हा सेलिंग होऊन खाली यायला लागलं तर मात्र इथे एन पॅटर्न कंप्लीट होऊ शकतो आणि हा एन पॅटर्न कंप्लीट झाल्यानंतर सेलिंग आणखीन थोडंसं वाढू शकतं. ही गोष्ट पण म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला तयारीत राहायला लागणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी आजचा जर माझ्याकडे ट्रेड असेल तर मी प्रॉफिट बुकिंग करेन ओपनिंगच्या वेळेला आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्राइस ॲक्शन बनण्याची मी वाट बघेन. मी लगेच दुसरा ट्रेड घेणार नाही. ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल. खाली येण्याच्या बाबतीत आपण लक्षात ठेवा, गॅप डाऊन ओपन झालं समजा 51,675च्या खाली टिकायला लागलं तर 51,575, 51,475, 51,375 या पद्धतीनं आपल्याला खालची टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात. खाली येण्याचं प्रमाण लगेचच गॅप डाऊन ओपन होऊन खूप कमी आहे, 30-40% शक्यता आहे, 60-70% शक्यता आहे आपल्याला गॅप अप ओपन होण्याची आहे.
ते हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीचं आता आपल्याला उद्याचं विश्लेषण करायचं आहे. तर त्यासाठी मी फिन निफ्टीचा चार्ट इथे ओपन केलेला आहे. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे चार्ट सगळ्यांना व्यवस्थित दिसू शकेल. वरच्या बाजूला काय दिसतंय आपल्याला फिन निफ्टीमध्ये, तर फिन निफ्टीमध्ये वरच्या बाजूला 23,875 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते. 23,875 ही वरच्या बाजूची लेवल आहे, खालच्या बाजूची 23,800 आहे. इथे सुद्धा लक्षात घ्या प्रॉपर पद्धतीनं तेजी झाली, प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा आता एन शेप बनतोय. उद्या जर ह्याच्यावर फ्लॅट ओपन होऊन ह्याच्यावर टिकायला लागलं 23,875च्या वर 23,925, 23,975, साधारण 24,000ला आपल्याला माहिती आहे की रेझिस्टन्स आहे, राऊंड फिगर आहे. त्यामुळे तिथपर्यंत जाऊ शकतं, अगदी 24,025 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि इथे एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं जर फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल. चुकून माकून जर गॅपअप ओपन झालं, कारण ज्या पद्धतीनं मार्केटचा आता मोमेंटम झालाय, गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे. 23,925 वगैरे किंवा त्याच्या वर ओपन झालं तर ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि ह्या एरियामध्ये आपल्याला आदल्या दिवशीचं क्लोजिंग झालं, इथे सपोर्ट घेऊन पुन्हा बाउन्स येऊ शकतो. मग हा बाउन्स आल्यानंतर तो कंटिन्यू होतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कंटिन्यू झाला तर 24,000, 24,025 ही टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. नाही झाला, खाली यायला लागला, तर खालच्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे की साधारण 23,850, 23,800 हा एरिया सगळा सपोर्ट आहे. त्यामुळे वर ओपन झालं, खाली आलं, पुन्हा वर जायला लागलं आणि पुन्हा खाली यायला लागलं, तर ह्या आसपास आल्यावर पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि पुन्हा जर इथनं खाली जायला लागलं आणि 23,800 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं, 23,750, 23,700 आणि 23,650 ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं उद्याचं फिन निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. गॅपडाऊनच ओपन झालं, खालीच जायला लागलं तर आपल्याला खालच्या लेवल माहितीच आहेत. तर उद्या गॅपअप ओपन होण्याची किंवा फ्लॅट ओपन होऊन पहिल्यांदा वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता जास्त दिसते. त्या पद्धतीनं आपल्याला विचार करायला लागेल. तर हे झालं बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या दोन इंडेक्समधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट दाखवतोय, ह्याचं आता मी विश्लेषण करणार नाही आहे. तुम्ही चार्ट बघून इम्पॉर्टंट लेवल लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं जसं आपण बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही निफ्टीचं सुद्धा करू शकता. 25,100 खालची इम्पॉर्टंट लेवल, 25,150 वरची इम्पॉर्टंट लेवल. तर त्यामुळे यानुसार तुम्हाला आता विश्लेषण करता येईल. आता आपण शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल सर्व काही काढलेलं आहे. मी थोडंसं झूम करतोय, तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दाखवतोय. याच्यामध्ये आपण खालची इम्पॉर्टंट लेवल 13,050ला घेतली आहे, वरची इम्पॉर्टंट लेवल 13,125ला घेतली आहे आणि सेंट्रल लाईन जी आहे ती 13,090ला काढलेली आहे. तर हे झालं चारही इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा इंडेक्सचं विश्लेषण आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर करतो. स्टॉकचं विश्लेषण आपण डेली टाइम फ्रेममध्ये करूया. त्यामुळे टाइम फ्रेम मी बदललेली आहे. टाइम फ्रेम बदलल्यामुळे आपल्याला थोडं झूम लेवल ॲडजस्ट करावे लागणार आहेत आणि त्यानंतर आपण या आठवड्यात जे स्टॉक बघतोय तर ते मी तुम्हाला एक एक दाखवायला सुरुवात करतो. पहिला स्टॉक आपण जो बघितला होता या आठवड्यासाठी तो होता JSW एनर्जी. JSW एनर्जी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसलं होतं, मागच्या आठवड्यामध्ये एक टॉप बनला होता आणि रिव्हर्सल स्टार्ट झालेलं आपल्याला दिसलं होतं आणि आज तुम्ही बघू शकता की थोडंसं गॅपअप ओपन झालं असलं तरी खालच्या दिशेनं जाण्याकडे कल आहे. तुम्ही काय करू शकता, ह्याचं आणखीन चांगलं विश्लेषण करण्यासाठी हा जो आपल्याला चार्ट दिसतोय याच्यामध्ये पूर्ण झालेली जी मुवमेंट आहे, पूर्ण झालेली मुवमेंट कोणती आहे, तर इथे लो बनलाय आणि त्याच्यानंतर इथे हाय बनलाय. म्हणजे हे सेलिंग झालं होतं, इथे लो बनल्यानंतर एक बाउन्स आला आणि इथे हाय बनला आणि आता खाली जायला लागलंय. त्यामुळे पूर्ण झालेली मुवमेंट कोणती आहे, हा लो बनलाय, पूर्ण झाली, इथे हाय बनलाय, पूर्ण झाली. म्हणजे ही जी मुवमेंट आहे ह्याला तुम्ही काय करू शकता, फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकता. हाय जो आहे तो इथे मार्क करायचा, लो आहे तो इथे मार्क करायचा, आपल्याला ऑटोमॅटिक खाली जात असतानाच्या सपोर्ट रेझिस्टन्स लेवल मिळू शकतात.
तुम्ही काय करा, तुमच्या लेव्हलला हे विश्लेषण करा. तुम्हाला लक्षात येईल की कोणती लेव्हल ब्रेक झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळते. तर हा झाला JSW एनर्जी लिमिटेड. आपल्या केलेल्या विश्लेषणाप्रमाणेच ह्याच्यामध्ये आपल्याला खालच्या दिशेनं मूव्हमेंट येताना दिसते. पुढचा स्टॉक आहे, हा आहे क्रॉम्प्टन ग्रीव्ज. तर क्रॉम्प्टन ग्रीव्ज या स्टॉकमध्ये सुद्धा सेम कंडिशन होती. एक मोठं सेलिंग झालेलं होतं, त्यानंतर एक बाउन्स आलेला होता. इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला होता. जनरली लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपल्याला पॅटर्न दिसतो त्यानंतर लगेच मोठी मूव्हमेंट होईल असं नसतं. आपल्याला एक मोठी मूव्हमेंट झाल्यानंतर एक पॉज मूव्हमेंट होते आणि त्यानंतर मग मोठी मूव्हमेंट होऊ शकते. आता दिसताना असं दिसतंय की हा लो ब्रेक झाला, खूप चांगली मूव्हमेंट आपल्याला खाली बघायला मिळाली, शेवटी वर आलंय, एक हॅमर कॅन्डल बनली आहे. बरोबर. आता उद्या जर हा हाय ब्रेक आहे, आजचा दिवसाचा जो हाय आहे तो उद्या ब्रेक झाला तर सेलिंग थोडा वेळ आपल्याला पॉज होईल, लगेच सेलिंग होणार नाही, मग एक हळूहळू बाउन्स बघायला मिळेल. मात्र जर आजचा हाय उद्या ब्रेक झाला नाही आणि खालच्या दिशेनं मूव्हमेंट व्हायला लागली तर मात्र उद्या सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि उद्या आजचा जो लो आहे तो सुद्धा ब्रेक होऊ शकतो आणि 420 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे क्रॉम्प्टन ग्रीव्ज. क्रॉम्प्टन ग्रीव्ज इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड. तर ह्या पद्धतीनं हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आहे महानगर गॅस लिमिटेड. महानगर गॅस लिमिटेडमध्ये अतिशय चांगलं आपल्याला ट्रेड बघायला मिळाला होता. इथे आपल्याला सेम कंडिशन होती, सेलिंग आलं होतं, त्यानंतर एक बाउन्स आला होता आणि बाउन्स नंतर सेलिंग कंटिन्यू झालं होतं. तुम्ही बघू शकत होता तिथे बेअरिश इनसाइड कॅन्डल बनलेली आहे आपल्याला. बेअरिश इनसाइड कॅन्डल नंतर त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर एक चांगली मूव्हमेंट खालच्या दिशेनं होऊ शकते आणि हेच आपण पहिलं टार्गेट सांगितलेलं होतं 1790 रुपयाच्या आसपास. 1790 रुपयाच्या आसपास हे पहिलं टार्गेट आपल्याला अचीव झालेलं आहे. इथून खाली जर आणखीन सेलिंग आलं तर आपण 1756 रुपयापर्यंत खाली जाऊ शकतो. हे आपण कालच विश्लेषणामध्ये बघितलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आज खूप चांगलं टार्गेट ह्या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर हे झाले पहिले 3 स्टॉक. चौथा स्टॉक जो आहे तो आहे ICICI बँक लिमिटेड. ICICI बँक लिमिटेडमध्ये काय झालं होतं, इथेही सेम चित्र होतं. इथे आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय आणि ह्या एम पॅटर्न नंतर आपल्याला खूप मोठं सेलिंग झालंय. सेलिंग झाल्यानंतर एक बाउन्स येत होता, मात्र शेवटी इथे काय झालं, लो ब्रेक झाला. मागच्या 4-5 दिवसांचा मिळून जो लो होता 1225 तो आपल्याला इथे ब्रेक झालेला दिसला. जनरली काय होतं, लो ज्या वेळेला ब्रेक होतो त्यानंतर लेवल टेस्ट करायला एकदा किंमत वर जाते आणि उद्या जर सेलिंग पुन्हा कंटिन्यू होणार असेल तर मात्र आपल्याला हे सेलिंग आणखीन वाढलेलं बघायला मिळू शकतं. मात्र उद्या तसं झालं नाही. हा लो, आजचा लो जो आहे हा ब्रेक झालाच नाही. तर उद्या काय होऊ शकतं, जर समजा आजचा हाय आहे तो ब्रेक व्हायला लागला तर हे सेलिंग जे आहे ते थोडा वेळ पॉज होईल, पुन्हा एकदा वर जाईल. हे 1250 1260 या आसपास जे काही हा रेझिस्टन्स बनलाय त्या लेव्हल पुन्हा टेस्ट करायला वर जाऊ शकतो आणि मग त्यानंतर कदाचित खाली येईल किंवा त्यानंतर वर जाईल. तर ते आपल्याला थोडीशी वाट बघायला लागू शकते. त्यामुळे आजचा लो ब्रेक होतोय का हाय ब्रेक होतोय ह्याच्यावर ICICI बँक लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होणार आहे हे आता ठरणार आहे. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.